पुढच्या हिअरिंग पर्यंत जर तुम्ही स्वतःला निर्दोष ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये प्रेक्षकांना जबरदस्त असा थरार आणि ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अर्जुन निर्दोष आहे हे सिद्ध होणार की त्याच्याकडून जबरदस्तीने गुन्हा कबूल करून घेतला जाणार. मालिकेच्या पुढील भागामध्ये कथा एकदम टोकदार वळणावर येणार आहे. मालिकेच्या पहिल्या सीनमध्ये इन्स्पेक्टर अर्जुनला सरळ शब्दात धमकी देतो आणि म्हणतो, पुढच्या हेअरिंगपर्यंत तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध नाही करू शकला तर मग गाठ माझ्याशी आहे आणि मग मी तुम्हाला अशा पद्धतीने रिमाइंडरवर घेईन की खुनाचा आरोप तुम्ही स्वतः कबूल कराल. दुसरीकडे सुभेदार कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळलेला आहे. घराबाहेर पत्रकार आणि काही संतप्त लोकांची गर्दी जमलेली असते. अर्जुनला फाशीची शिक्षा द्या अशी ते घोषणा करत असतात. पत्रकार सुद्धा मर्यादा ओलांडत सुभेदाराच्या कुटुंबाला नको ते प्रश्न विचारत असतात. पण यावेळी सायली गप्प बसत नाही. सायली एकटीच सगळ्यांना तोंड देते आणि ठामपणे सांगते, अर्जुन सुभेदार निर्दोष आहेत आणि लवकरच कोर्टाकडून त्यांची सुटका होणार आहे. तिच्या या आत्मविश्वासाने क्षणभर सगळेजण थांबतात. पण खरी लढाई अजून बाकी आहे. आता सुभेदार कुटुंब एकत्र आलं आहे एकमेकांना साथ देण्यासाठी. पण या सगळ्यामध्ये एक व्यक्ती अशी आहे जी कधीच या कुटुंबाच्या बाजूने उभी राहणार नाही आणि ती म्हणजे प्रिया. प्रिया मनातल्या मनात हसते आणि म्हणते, सायली तू यावेळेस काहीही कर पण ना रविराज ना तू अर्जुनला जेलमधून बाहेर काढू शकणार. या एपिसोडचा सविस्तर रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आजच्या एपिसोडची सुरुवात इतकी दमदार होते की पहिल्या सीनमध्येच प्रेक्षकाच्या अंगावरती काटा येतो. कॅमेरा हळूहळू पोलीस स्टेशनच्या वातावरणात फिरतो आणि आपल्यासमोर येतो तो एक तणावपूर्ण क्षण. समोर उभा असतो अर्जुन आणि अर्जुनच्या समोर उभा असतो इन्स्पेक्टर. दोघांच्याही मनामधल्या भावना त्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. इन्स्पेक्टर कोणतीही तमा न बाळगता डायरेक्ट अर्जुनला धमकी देतो. त्याचा आवाज इतका कडक असतो आणि तो म्हणतो की पुढच्या हेअरिंगपर्यंत जर तुम्ही स्वतःला निर्दोष नाही करू शकला सिद्ध तर मी तुमच्याकडून सत्य काय आहे ते मी माझ्या पद्धतीनं वधवून घेईन. प्रेक्षकांनो, हा नुसता संवाद नाही आहे तर ही डायरेक्ट धमकी आहे. पण त्या ठिकाणी अर्जुन काहीही बोलत नाही कारण त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास जो आहे तो काय अजून ढळलेला नसतो. कारण त्याला माहीत असतं त्यानं काहीच केलेलं नसतं. त्यामुळे तो आत्मविश्वासाने त्या इन्स्पेक्टरकडे पाहत असतो. अर्जुन जाणत असतो की सत्य त्याच्याच बाजूनं आहे. पण त्याला हेही माहीत असतं की सत्य जरी त्याच्या बाजूनं असलं तरी ते सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी त्याचा मार्ग खूप कठीण आहे. पण तो संघर्ष करायला अर्जुन तयार आहे. पुढचा सीन असतो तो थेट सुभेदारां कुटुंबाच्या घरासमोरचा. सुभेदारांच्या दारासमोर इतकी गर्दी असते. त्या गर्दीमध्ये पत्रकार असतात, आजूबाजूची लोक असतात. कारण अर्जुन सुभेदार ही एक समाजातली प्रतिष्ठ व्यक्ती असते. तिथे एक वेगळंच रणांगण तयार झालेलं असतं. घराबाहेर पत्रकारांची गर्दी, कॅमेरे, माईक आणि त्यांच्यासोबतच काही संतप्त लोक. वातावरण पूर्णपणे तापलेलं असतं. लोक जोरजोरात घोषणा देत असतात, अर्जुन सुभेदारला फाशी द्या. ही फक्त घोषणा किंवा आवाज नाही तर समाजाचा राग, संशय आणि एकतर्फी निर्णय दर्शवतो. इतकंच नाही प्रेक्षकांनो, तर त्या ठिकाणी पत्रकारसुद्धा त्यांची मर्यादा ओलांडतात आणि ते सुभेदारांच्या कुटुंबाला अशा प्रश्नांनी त्रास देतात की जे प्रश्न खूप वैयक्तिक आणि संवेदनशील असतात. कुणी विचारतं, तुम्हाला वाटतं का अर्जुन दोषी आहे का? तर कुणी म्हणतं, तुमच्या कुटुंबाने काही लपवलंय का? या सगळ्या गोंधळात सुरुवातीचे सगळे गोंधळून जातात. पण इथे एंट्री मात्र सायलीची होते आणि सायली इथूनच त्या सीनला एक वेगळं वळण देते. सायली पूर्ण आत्मविश्वासाने पुढे येते. तिच्या चेहऱ्यावरती भीती नसते, उलट एक ठाम निर्णय असतो. ती सगळ्यांना थांबवत स्पष्टपणे सांगते, अर्जुन सुभेदार निर्दोष आहेत आणि लवकरच त्यांची कोर्टाकडून सुटका होणार आहे. हा डायलॉग खूप पॉवरफुल आहे कारण एका बाजूला सगळा समाज अर्जुनच्या विरुद्ध उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला सायली एकटी उभी राहून अर्जुनची साथ देत आहे. तिच्या या आत्मविश्वासामुळे काही क्षणांसाठी सगळे शांत होतात. पत्रकारही थोडा वेळ आवाज थांबवतात कारण तिच्या आवाजात जे प्रामाणिकपण आहे ते नकळत सगळ्यांना जाणवतं. पण इथेच कथा थांबत नाही, उलट इथूनच खरी लढाई सुरू होते. यानंतरचा सीन आपल्याला दाखवला आहे की सुभेदार कुटुंब आता एकत्र आलेलं असतं. प्रत्येकजण एकमेकाच्या पाठीशी उभा आहे. संकट कितीही मोठं असलं तरी त्यांना एकत्र राहण्याचा निर्णय जो घेतलेला आहे तो खूप चांगला आहे. घरातलं वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे पण यामध्ये गोष्ट दिसते एकता आहे.
पण या प्रत्येक गोष्टीला एक विरोधी बाजू असतो आणि इथे ती भूमिका निभवते प्रिया. प्रिया हा एक असा कॅरेक्टर आहे जो या संपूर्ण कथेला वेगळं वळण देते.